मागासवर्गीय समाजातील गरीब कुटुंबांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरं दिली जातात, परंतु या घरकुल योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे आणि नेमकं याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. सर, मोठी व्याप्ती आहे हे घोटाळ्याची असं तुम्ही सांगितलं, नेमकी किती व्याप्ती आहे, किती कोटींचा घोटाळा आहे आणि कोण कोण आहे त्याच्यामध्ये? दुर्दैव हे आहे की सगळ्यांना माहीत आहे की याची व्याप्ती किती मोठी आहे करके, पण कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही, कोणीही याच्या बाबतीत दखल घ्यायला तयार नाही, कोणीही इन्क्वायरी करायला तयार नाही होतं. मागच्या 1.5-2 वर्षापासून मी याच्या बाबतीत खूप सखोलमध्ये मी चौकशी केली आणि माझ्या निदर्शनास हे आलेलं आहे की हे जे स्कीम आहे रमाई घरकुल, रमाई म्हणजे जे नाव आहे रमाई आंबेडकर त्यांच्या नावाने हे स्कीम सुरू झालेली आहे आणि उद्देश हे होता की गोरगरीब SC समाजातले जे लोक आहे ज्यांच्याकडे पक्का घर नाही आहे, स्वतःचं घर नाही आहे, त्यांना सरकार 2.5 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून हे घर बांधण्यासाठी देत होते. पण खऱ्या अर्थाने हे पैसा त्यांच्याकडे गेला का? नाही गेला. मग हे पैसा गेला कुठे? तर समाजातले जे मोठे भाऊ दादा, चेन घालून फिरणारे, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे जे लोक आहे, 8-10 लोक या शहरामध्ये आहे, ज्यांच्यामुळे त्यांच्या समाजातले हजारो लोकांना कसा लुटण्यात आलेला आहे हे सगळे पुरावे मी दिलेले आहे. मागच्या वेळी जेव्हा मी हे मुद्दा काढला होता, मी स्वतः CBIकडे गेलो होतं, मी अँटी करप्शनच्या DGकडे गेलो होतं, SPला भेटलो होतं, मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा पत्र लिहिलं होतं, मी इकडचे आयुक्तांना, विभागीय आयुक्तांना, कलेक्टरला आणि म्युन्सिपल कमिशनरला तर किती वेळा पत्र लिहिलं होतं. काही दखल झाली नाही होती. मलाही माहीत आहे, कारण खूप मोठा पैसा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता आणि सगळ्यांचा हिस्सा जे आहे ना ते बरोबर त्यांना मिळत होता, म्हणून कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही होतं. मग त्याच्यानंतर हे झालं की मी म्हटलं की इतकं गंभीर मुद्दा असून सुद्धा हे लोक त्याच्यावर का कारवाई करत नाही आहे. मग याच समाजातले काही जे चांगले लोक आहे ज्यांना हे चिंता वाटली की आमचा समाज असाच गरीब राहिलेला आहे आणि काही लोक त्याचा फायदा घेत आहे, मग ते स्वतःहून माझ्याकडे अप्रोच होऊ लागले आणि अनेक पुरावे त्यांनी माझ्याकडे घेऊन आले. आणि काही दिवसापूर्वी मला एक अननोन माणसाने एक पॅकेट पाठवलं आणि त्याच्यामध्ये एक पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही आमच्या समाजासाठी लढत आहे, हे तुम्ही रमाईचा जे मुद्दा उचललेला आहे खूप मोठा मुद्दा आहे, 3,000 रुपये दिलं तर बोगस फाईल्स कसा तयार होतं ते त्यांनी एक उदाहरण म्हणून मला 2 सेट्स डॉक्युमेंट्सचे पाठवले. योजनेची फाईल करताना जे डॉक्युमेंट लागतात ते बोगस केली जातात, ते बोगस 90% बोगस फाईल्स आहे महानगरपालिकेमध्ये 90%. तर ते डॉक्युमेंट्स त्यांनी माझ्याकडे पाठवले. आता ते डॉक्युमेंट्स काय काय आहे आणि कुणाच्या नावावर आहे हे तुम्ही बघितलं तर तुम्हालाही धक्का बसेल, मला तर बसला होता. त्याचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आहे ना की तुमची जागा आहे का हे स्कीमला क्वालिफाय करण्यासाठी 250-300 स्क्वेअर फीट लागतं, ती जागा लागतं. ती जागा असेल तर त्याच्यावर टॅक्स रिसीट पाहिजे, तर ते टॅक्स रिसीट बोगस तयार करण्यात येते आणि हे टॅक्स रिसीट त्यांनी पाठवले. हे काय आहे? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मालमत्ता विभाग कुणाच्या नावावर आहे? हे पहिला जे आहे ना देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि दुसरा जे आहे एकनाथ संभाजी शिंदे, या दोघांची टॅक्स रिसीट आहे. त्यांची प्रॉपर्टी कुठे आहे? देवेंद्र कुठे राहतं तर राहुल नगर सादत नगर राहतं आणि एकनाथराव कुठे राहतं तर आंबेडकर नगरमध्ये. 300 स्क्वेअर फीटचा असेल त्यांचा प्लॉट तिथे. तर हे टॅक्स त्यांच्यावर हे. मग त्याच्यानंतर त्यांना 1 वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र की तुम्ही गरीब आहे का हे सर्टिफिकेट तहसील ऑफिसवरून मिळतो आपल्याला. तर हे डॉक्युमेंट्स, दोघं डॉक्युमेंट्स, एक देवेंद्र फडणवीसच्या नावाने आणि एकनाथ शिंदेच्या नावाने, आणि दोघांनी आपली इन्कम सांगितलं वर्षाची 90,000 रुपये. 90,000 रुपये हे दोघं लोक इन्कम सर्टिफिकेट लागतं ते हे डॉक्युमेंट्स. मध्ये एक रहिवासी प्रमाणपत्र, राहणारं कुठे बाबा इकडचंच आहे का राहणारा, तर एकनाथरावचं हे सर्टिफिकेट आहे ते राहतं कुठे आंबेडकर नगर छत्रपती संभाजीनगर. ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल स्टॅम्प, ओरिजिनल डॉक्युमेंट. मग याच्यानंतर जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट लागतं, कारण हे स्कीम जे आहे ते फक्त SC समाजासाठी आहे, त्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मग हे बोगस डॉक्युमेंट तयार करायचे असेल तर कास्ट सर्टिफिकेट ही आपण बोगस तयार करू शकतो. ओरिजिनल सील, ओरिजिनल सील कुणाच्या नावावर आहे? देवेंद्र फडणवीसचा एक कास्ट सर्टिफिकेट आहे आणि दुसरा जे आहे एकनाथराव शिंदे, आणि दोघंही
कोणती कास्ट दाखवण्यात आली आहे? SC समाजातली कास्ट दाखवण्यात आलेली आहे. आधार कार्ड डुप्लिकेट बनवणं सोपं आहे. राष्ट्रीय सुरक्षेची आपण समझोता करत आहे, डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करू. तर हे डुप्लिकेट आधार कार्ड देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नावाने 2 बोगस आधार कार्ड. मग त्याच्यानंतर आपण गरीब आहे तर पिला राशन कार्ड पाहिजे, तर हे पिवळा राशन कार्ड बोगस कुणाच्या नावावर आहे? एक गरीब माणूस आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याचं नाव काय आहे? हे थोडासा क्लोजअप करा तुम्ही. खूप गरीब आहे, 90,000 रुपये त्याच्या परिवाराची इन्कम आहे, स्वतःची इन्कम आहे वर्षाची. आणि 5 लोकांना त्याला पोट भरायचं असतं. तर हे 5 लोक कोण आहे? तर एकनाथ शिंदे यांची ते स्वतः, त्यांची पत्नी लता, त्यांचा मुलगा श्रीकांत, त्यांची नातू, त्यांची सून वृषाली आणि त्यांचा मुलगा नातू वृद्धांश. हे बोगस राशन कार्ड या आधारावर. मग हे डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर मला असं वाटलं की मी डायरेक्टली कोर्टामध्ये जाऊ. पण मी म्हटलं एकदा पुन्हा आपण, कारण आता तर मोठे मोठे लोकांचं नाव आलेलं आहे. मी ओरडत होतो की 90% बोगस फाईल्सच्या आधारावर तुम्ही पैसे काढत आहे महानगरपालिका आणि समाज कल्याण विभाग. आता हे 2 नाव आल्यानंतर स्वाभाविक आहे की एजन्सीजचं असं कान हे होणार की आता हे मुख्यमंत्र्यांच्या बोगस डॉक्युमेंट्स, उपमुख्यमंत्र्याचा. तर मी पत्रकार परिषद घेतली. माझी अपेक्षा हे आहे आपल्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत हे बातमी पोचवा आणि त्यांनी विधानसभेमध्ये घोषणा करा की याची आम्ही सखोल चौकशी करणार. तुमच्या बोगस डॉक्युमेंटच्या बाबतीत फक्त बोलत नाही मी. समिती नेमली पाहिजे. 90% जे बोगस डॉक्युमेंट्स रमाई घरकुलमध्ये उचलण्यात आलेले आहे त्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम SIT तयार करून तुम्ही त्याची चौकशी लावा, ही अपेक्षा मी आपल्याकडून करतो. नक्कीच होते इम्तियाज जलील आणि मोठी व्याप्ती घरकुल घोटाळ्याची आहे असा त्यांचा दावा आहे आणि याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी स्वतः SIT समिती स्थापन करून केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.